लहान भुकेसाठी आपण नेहमी काही ना काहीतरी ऑप्शन हे शोधतच असतो. म्हणून मी आज घेऊन आले अशी रेसिपी ज्यात अजिबात मैदा नाही आणि अगदी चटपटीत अशी ही रेसिपी फक्त रवा वापरून आपण बनवू शकतो. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 250 ग्रॅम रवा घेतलेला आहे. कोणत्याही साईजचा रवा चालेल. 1 चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे पावडर लागणार आहे. आता हा रवा थोडा थोडा करत मिक्सरला बारीक करून घ्यायचा. त्याची पूर्णपणे पावडर होत नसेल तर थोडा रवा वाटला तरी चालेल. हे पहा, मी याची पूर्णपणे पावडर केलेली नाही आहे, थोडा रवाळच आहे. रवा असा बारीक करून घेतल्यामुळे पिठाला बाइंडिंग येते. आता सर्व बारीक करून घेतलेला रवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे पावडर घातल्यामुळे छान चव येते आणि कसुरी मेथी ही हाताने बारीक करून घालायची. कसुरी मेथीचा खूप वापर करायचा नाही, कारण कसुरी मेथी जास्त वापरली गेली की पदार्थ हा कडू बनतो आणि पदार्थांची चव बिघडते. हे सर्व सुके पदार्थ हाताने एकत्र करून घ्यायचे आणि त्यामध्ये 4 चमचे म्हणजे तेलाची जी पळी असते त्याचे 2 पळ्या तेल चांगलं कडकडीत गरम करून या मिश्रणामध्ये घालायचं. गरम तेलाचा वापर केल्यामुळे कोणताही पदार्थ हा जास्त काळासाठी कुरकुरीत राहतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आता आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. पाणी लागेल तसंच वापरा, नाहीतर मिश्रण खूप पातळ बनेल. ह्यात आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी ह्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं. पिठाला व्यवस्थित भांड्याने कव्हर करून झाकून ठेवायचं. पीठ भिजतंय तोपर्यंत एक चटपटीत मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मॅजिक मसाल्याचे एक पूर्ण पॅकेट, मोठा अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून त्याला एकत्र करून घ्यायचं. यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही. मसाला तयार झाला आहे. आता अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर हे पीठ बघा थोडंसं फुललेलं आहे. आता त्याला अजून थोडंसं हाताने मळून घ्यायचं. त्याचे असे हे चपातीसाठीचे गोळे करतो ना तेवढ्या साईजमध्ये गोळे बनवून घ्यायचे. आता त्या गोळ्याची चपाती लाटून घ्यायची. चपाती खूप जाड लाटायची नाही, नाहीतर ते फुगणार नाही आणि चपाती पातळ लाटली की तेलामध्ये हे समोसे लवकर तळले जातील. त्यामुळे आपण रोजची चपाती बनवतो ना त्याच थिकनेसची चपाती बनवून घ्यायची. आता ह्याच्या अनइवन कडा आपण कापून घ्यायच्या आणि उरलेल्या पिठाचे असे लांब स्लाइस कापून घ्यायचे. कापत असताना तुम्ही चाकूचा वापर करू शकता किंवा दिवाळीसाठी शंकरपाळी करताना आपण जो काटेरी चमचा वापरतो तोही वापरू शकता. आता पिठाची एक स्लाइस घेऊन त्याला हव्या त्या शेपनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. मी असा हा ट्रायंगल शेप दिलेला आहे. ट्रायंगल शेपमुळे हे मिनी समोसासारखे दिसतील. तुमच्याकडे कुकी कटर अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही नक्की करा, म्हणजे ते इंटरेस्टिंग दिसतील आणि मुलं आवडीने खातील. सर्व समोसे समान शेपमध्ये कापून घेतल्यानंतर गरम तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायचे. समोसे तेलात सोडत असताना गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा. स्लो गॅस असेल तर समोसे हे अजिबातच फुगणार नाहीत आणि खूप कडक बनतील. सुरुवातीला हाय व नंतर मीडियम फ्लेमवर ठेवून समोसे सतत ढवळत भाजून घ्यायचे, म्हणजे ते पूर्णपणे आतूनही भाजले जातील आणि कच्चे राहणार नाहीत. हे पहा, समोसे तांबूस रंगावर मस्त भाजले गेलेले आहेत. असा रंग आला की त्याला लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायचं आणि उरलेले सर्व समोसे एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे. सर्व समोसे तळून झाले की त्याला एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हा बनवलेला मसाला थोडा थोडा सर्व टाकून घ्यायचा आणि हा मसाला सर्व समोसांना लागेपर्यंत टॉस करून घ्यायचं. हे मिनी समोसा जर तुम्ही मुलांसाठी बनवणार असाल तर त्यामध्ये हा मसाला नाही घातला तरी चालेल. मसाल्याशिवायही हे समोसे अप्रतिम लागतात. तयार आहे आपला कुरकुरीत चटपटीत टी टाइम स्नॅक. तुम्हीही एकदा बनवून बघा आणि एन्जॉय करा.